आणि यानंतर महाराष्ट्रभरातल्या अन्य काही घडामोडींचा आढावा। बीडमधल्या पिस्तूल परवानाच्या मुद्द्यावरून आमदार सुरेश धस यांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली। पिस्तूल परवाना आणि त्याचा गैरवापर करणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। स्पेशल केस म्हणून फडणवीसांनी पालकमंत्रीपद स्वीकारावं आणि तेव्हाच बीडमधली गुन्हेगारी कमी होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं। बीडमधल्या शस्त्र परवान्याबाबत चौकशी सुरू आहे। गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द करणार असल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे। तसंच सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट शेअर करू नका, आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आला आहे। बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नीचा संताप अनावर झाला। आपल्याला असं वाटतंय की आपणच कुणाकुणाला मारून येऊ, आपल्याला वेदना आता सहन होत नाहीये अशी संतप्त भावना देशमुख यांच्या पत्नीने व्यक्त केली। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सीआयडी कार्यालयामध्ये गेले होते। यावेळी त्यांनी सीआयडीचे प्रमुख सचिन पाटील यांची भेट घेत कुटुंबियांच्या आरोपांची माहिती दिली। बीडमधल्या हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडवरनं राजकारण तापलेलं असताना सलग दुसऱ्यांदा मंत्री धनंजय मुंडेंनी सागर निवासस्थानी जात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। एकाच आठवड्यात दोनदा भेटीगाठी झाल्यामुळे चर्चांनाही उधाण आलंय। वाल्मिक कराड संदर्भात सीआयडीच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे लागल्याचं कळतंय। कराडचं शेवटचं ऍक्टिव्ह लोकेशन पुण्यामध्ये सापडलेलं असून पुण्यातनं त्यानं फोन बंद करून तो फरार झाल्याची माहिती आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाला वेग आलाय। सीआयडीकडनं रविवारी 2 महिलांची चौकशी झाली, मात्र त्या 2 महिला कोण यावरनं चर्चांना उधाण आलंय। वाल्मिक कराड मात्र अजूनही फरार आहे। वाल्मिक कराडला ताब्यात घेण्यासाठी काही माध्यमांनी दिलेली बातमी ही खोटी असल्याचं कळतंय। वाल्मिक कराडवरनं 2 आकांमध्येच वाद निर्माण झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। फरार वाल्मिक कराड सापडणार कधी असा सवालही त्यांनी उपस्थित केला। संतोष देशमुख हत्येमागचा सूत्रधार वाल्मिक कराडवरती आतापर्यंत मोका अंतर्गत कारवाई का नाही असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला। सभागृहात आश्वासन देऊन सुद्धा कराड अजूनही मोकाट कसा हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणी संभाजीराजेंनी राज्यपालांना पत्र लिहिलंय। बीड जिल्ह्यातील लोकशाही आणि प्रशासकीय अपयश उघडं पाडल्याचा आरोप या पत्रातनं करण्यात आलाय। यावेळी आरोपींवरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। अंजली दमानिया शोधक आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आंदोलनाच्या दिवशी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। जोवर वाल्मिक कराडला अटक तोपर्यंत आपला लढा सुरू असेल असा इशाराही त्यांनी दिलाय। तर सूरज चव्हाणांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया यांच्यावर हल्लाबोल केलाय। प्रकरणी अडथळा निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करतात असा आरोप सूरज चव्हाण यांनी केला। तर रिचार्जवरती चालणाऱ्या ताई नेमक्या कुणाला मदत करतात हाही सवाल त्यांनी तर सूरज चव्हाण यांनी केलेल्या आरोपांचा दमानियांनी चांगलाच समाचार घेतलाय। सत्य समोर यायला लागल्यामुळे सूरज चव्हाण सारख्या माणसांनी बोलायला सुरुवात केली आहे। त्यांच्यासारख्या व्यक्तींबद्दल आपल्याला बोलायचं नाही असं म्हणत त्यांनी सूरज चव्हाण यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय। बीड हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः चौकशीचे आदेश दिलेत, मात्र विरोधक या प्रकरणी केवळ राजकारण करतात असा आरोप गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलाय। धनंजय मुंडे ओबीसींचे नेता असल्यामुळे त्यांना बीडच्या हत्या प्रकरणात गोवलं जातंय का असा सवाल बबनराव तायवाडेंनी उपस्थित केलाय। तर दोषी नसतानाही मुंडेंना टार्गेट केलं जात असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू असंही तायवाडे म्हणाले। संतोष देशमुख प्रकरणावरनं ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जाते असा आरोप ओबीसी नेते टीपी मुंडेंनीही केला। या प्रकरणातलं राजकारण तात्काळ थांबवा आणि आरोपीला कठोर शासन करा अशी मागणी त्यांनी केली। धनंजय मुंडेंवरती अद्याप कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अर्थच नाही। विरोधक या घटनेचं राजकारण करतात असा हल्लाबोल दीपक केसरकरांनी केला। तर आरोपी हा आरोपी असतो, तो कुणाचा मित्र किंवा नातलग नसतो, त्यामुळे सरकार नक्कीच दोषींवरती कारवाई करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी बीडमध्ये जात माजी सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबाचं सांत्वन करत दोषींवरती कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे।
संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींच्या सर्व प्रॉपर्टीज जप्त करा, आर्थिक नाड्या आवळल्या की वाल्मिक कराड सरेंडर करेल असं वक्तव्य बजरंग सोनवणेंनी केलंय। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्या मयुरी विजयसिंह बांगर यांचं उपोषण सुरू आहे। वाल्मिक कराड यांच्यावरचे खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी त्यांच्याकडनं केली जाते। प्राजक्ता माळीचा अर्ज मुंबई पोलिसांसह बीड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलाय अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या वतीनं दिली गेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी आणि सर्व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या सकल मराठा समाज बांधवांनी केली। या मागणीचं निवेदन रिसोड तहसीलदारांना सादर झालं। सिंधुदुर्गातही सकल मराठा समाजाच्या वतीनं संतोष देशमुख हत्येचा निषेध नोंदवला गेला। हत्येमागील आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी करत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर झालं। रामदास आठवलेंनी दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। या प्रकरणातल्या दोषींविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असून वाकोडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि शासकीय नोकरीसाठी प्रयत्नशील असू अशी ग्वाही सुद्धा त्यांच्या वतीनं देण्यात आली। रामदास आठवले यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्याही कुटुंबियांची भेट घेतली। सोमनाथ यांना न्याय मिळवून देऊ तसंच दोषींविरोधात कडक कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन त्यांनी दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात एक बैठक घेतली जाणार आहे। विविध विभागांचा रोडमॅप कशा पद्धतीने असेल याचा आढावा मुख्यमंत्री घेतील। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी सीआयएसएफचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते। देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना महाविकास आघाडीच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। धुळे शहरातील गुरुद्वारा इथे खासदार शोभा बच्छाव आणि गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्या वतीनं शोकसभेचं आयोजन केलं गेलं। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी वैजापूर दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांसह आमदारांसोबत मिसळ खाण्याचा आस्वाद घेतला। आमदार जरी झालेलो असलो तरी मी सर्वसामान्य जनतेचा भाऊच राहीन असं वक्तव्य शिरसाट यांनी यावेळी केलं। महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्येच्या यात्रेला जेजुरीत सुरुवात झाली। यावेळी सनई चौघड्यांच्या निनादामध्ये येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला जातोय। तब्बल 5 लाखांपेक्षा अधिक भाविक जेजुरीत दाखल झालेत। जेजुरीच्या खंडोबाची पालखी करास्नानासाठी गडावरनं मार्गस्थ झाली। करास्नानापूर्वी धार्मिक विधी केल्यानंतर स्नान संपन्न झालं। सोमवती अमावस्येनिमित्त म्हाळसाकांत खंडोबाच्या दावडी निवगाव मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली। यात्रोत्सवात खंडेरायाचा तळी भंडारा करत देवदर्शन करण्यासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। धाराशिवमध्ये वेळा अमावस्या उत्साहात साजरी करण्याची खूप जुनी परंपरा आहे। या सणानिमित्त शेतातल्या काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी शेत शिवाराची पूजा केली जाते। सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी अनेक जण देवदर्शन करतात। सोमवती अमावस्या असल्यामुळे शनी शिंगणापूर इथल्या शनी मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी उसळली। रत्नागिरीमधल्या गणपतीपुळे मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। मंदिर परिसर भक्तांच्या लगबगीनं फुलून गेलाय। इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी याकडे कटाक्षानं लक्ष देऊन इंद्रायणीच्या स्वच्छतेचा प्रस्ताव केंद्राकडून शक्य तितक्या लवकर मंजूर करून घ्यावा आणि प्रक्रिया न करता सांडपाणी नदीमध्ये सोडणाऱ्या कारखान्यांवरती कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। पवईवरनं कांजूरमार्गच्या दिशेने जाणारी बेस्ट बस मध्येच बंद पडल्यामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती वाहतूक कोंडी झाली। त्यामुळे काही प्रवाशांनी लिंक रोडवरनं पायी प्रवास केला। विक्रोळीतल्या कन्नमवार नगरात झपाट्यानं इमारतींचं काम सुरू आहे। या कामादरम्यान इमारतीवरनं दगड, बांबू आणि इतर वस्तू झोपडपट्टी परिसरात पडतात। त्यामुळे परिसरातल्या घरांना तडे जाऊ लागल्यामुळे दुर्घटनेची शक्यताही व्यक्त होते। जळगावमधल्या वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी खासदार स्मिता वाघ आणि आमदार सुरेश भोळे यांनी वाढत्या अपघाताच्या मुद्द्यावरनं प्रशासनाला धारेवर धरलाय। लोकांच्या मरण्याची प्रशासन वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल सुरेश भोळेंनी विचारला। 2000च्या नोटा बदलवून घेणाऱ्या मोठ्या रॅकेटवरती नागपूर पोलिसांनी कारवाई केली। नोटा बदलणाऱ्या मोठ्या रॅकेटला पोलिसांनी ताब्यात घेतलं। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे।
पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं बनावट दारू विरोधात कारवाई केली। या कारवाईत तब्बल 1,20,00,000 लाखांची बनावट दारू जप्त झाली आहे, तर 9 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्यातल्या एका पबकडनं पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांना कंडोमसह ORSचं वाटप करण्यात आलंय। तरुणांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून हे वाटप केल्याचा दावा स्पिरिट पबनं केलाय। या प्रकरणी पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केलाय। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यामधील लायन्स आणि टायगर या दोन्ही पॉइंटवरती पर्यटकांना बंदी करण्याचा निर्णय वन खात्याच्या वतीनं घेण्यात आलाय। पर्यावरणाची हानी टळावी यासाठी हा निर्णय घेतला जातोय। सलगच्या सुट्ट्यांमुळे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। यावेळी वाघाचं दर्शन झाल्यामुळे पर्यटक सुद्धा आनंदून गेलेत। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातनं सोडण्यात आलेल्या एका गिधाडानं तब्बल 4,000 किलोमीटरचा प्रवास करत थेट तामिळनाडू गाठलं। महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य 5 राज्यांमधनं झालेल्या या गिधाडाचा प्रवास दखलपात्र ठरलाय। हे गिधाड सध्या तामिळनाडूमधल्या कलसपाक्कम तालुक्यात पोहोचलंय। 31 साजरा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे दापोलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। अचानक वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे लांबच लांब रांगाही लागल्या। मुंबईत बऱ्याच ठिकाणी बांधकामं सुरू असल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे। जिथे हवेची गुणवत्ता सर्वात खराब असेल अशा ठिकाणचं बांधकाम येत्या 24 तासात पूर्णतः बंद करण्याचे आदेश पालिकेकडनं दिले गेले। 175 ठिकाणी पालिकेनं वर्कस्टॉप नोटीस बजावली आहे। जयकुमार रावल यांनी वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली। यावेळी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती लवकरच काट टाकेल असं आश्वासन पणन मंत्र्यांच्या वतीनं दिलं गेलं। पुणे बंगलोर महामार्गावरील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाच्या कामाला 6 महिन्यांची मुदतवाढ मिळते। कराडजवळच्या 6 पदरी उड्डाणपूल हा जून महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे। पुण्यामध्ये 31ला तळीरामांची पोलिसांकडून तपासणी केली जाईल। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना थेट तुरुंगात टाकलं जाईल। 25,000 किलो तांदळाच्या बेकायदेशीर जप्ती प्रकरणात छत्रपती संभाजीनगर इथल्या सायबर पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेलेत। त्यासोबत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून दिले गेलेत। छत्रपती संभाजीनगरात तब्बल 65,000 मद्यपींनी दारू प्राशन करण्याचं लायसन्स काढलंय। त्यामुळे 31ला पोलिसांची कसरत होणार आहे। मद्यपींना आवरण्यासाठी पोलीस कमी पडणार असल्यानं मद्यपींनी स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। छत्रपती शाहू महाराजांनी काळंबावाडी धरणाच्या गळतीची पाहणी केली। या धरणातनं प्रतिसेकंद तब्बल 500 लिटर पाणी वाया जाते। त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करत शाहू महाराजांनी परिस्थिती जाणून घेतली। सोलापूरच्या उजनी धरणात आता नवीन वर्षापासून बोटिंगची सुविधा सुरू होणार आहे। एक अद्ययावत पर्यटन स्थळ वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं युद्धपातळीवरती प्रयत्न केले जात आहेत। पर्यटकांसाठी पुढच्या टप्प्यात 60 कोटी रुपयांचं रिसॉर्ट सुद्धा बांधलं जाईल। पालघरमधल्या सूर्या प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची अतिशय दुरवस्था झाली आहे। त्यामुळे कालव्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम हाती घेतलं गेलंय। FRP प्रमाणे शेतकऱ्यांना ऊसाचं बिल मिळावं अशी मागणी करत शेतकऱ्यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। FRP प्रमाणे 3400 रुपयांचं बिल देण्यात यावं अशी मागणी केली जाते। या बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटूया। बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्यांचा आढावा पुढे सुरू ठेवूया। बातमी बुलढाण्यामधनं। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव नगरपालिकेनं चक्क दिवसा पथदिवे लावल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे भर दिवसा भर उजेडात पथदिवे लावल्यामुळे विद्युत पुरवठ्याचा अपव्यय होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आली आहे। साताऱ्यामध्ये अजब प्रकार घडलाय। पत्नी आणि मुलगा घर सोडून गेल्यामुळे गळफास घेणार असल्याचा व्हिडिओ तयार करून संबंधित व्यक्ती बेपत्ता झालाय। या प्रकरणी या संबंधित तरुणाचा पोलीस शोध घेतात। अलिबाग तालुक्यातल्या रेवदंडा समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या मुंबईतल्या पर्यटकांची फेरारी गाडी वाळूमध्ये रुतली। दरम्यान स्थानिकांनी बैलगाडीच्या मदतीनं ही कार बाहेर काढली। समुद्रकिनाऱ्यावरती कार नेण्यास मज्जाव असून सुद्धा पर्यटक भलतंच धाडस करत असल्यानं पोलिसांनी आता थेट कारवाईचा इशारा दिलाय। जळगावात पालिकेनं अतिक्रमणाविरोधी कारवाई केली आहे। यावेळी पर्यायी जागा उपलब्ध करून द्या अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा टपरीधारकांसह फेरीवाल्यांनी दिला। पंढरपुरात सराफ दुकानात अचानक माकड शिरलं आणि दुकानातल्या व्यापाऱ्यासह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली।
यावेळी तासभर या माकडांनी दुकानामध्ये उच्छाद मांडलेला। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यांसह जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असेल। यावेळी पर्यटन स्थळांसह अन्य ठिकाणी पोलिसांची करडी नजर असेल। धुळ्यात झालेल्या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांसह फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। शेवग्याच्या झाडावरील फुलोरा तसंच तोडणीला आलेल्या शेंगांना अवकाळीचा फटका बसून शेतकरी आर्थिक संकटात सापडतात। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेथा येथील शिवाजीराव लोंढे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। लोंढे यांच्या नातवाला आत्महत्येस प्रवृत्त करण्याला अद्याप अटक झालेली नाही, त्यामुळे लोंढे कुटुंबीय आक्रमक झालेत। राजगुरुनगर येथील अत्याचार प्रकरणाचा निषेध करत सांगली जिल्ह्यातल्या गोसावी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेला गेला। आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। बीडमधल्या हत्या प्रकरणाचा निषेध करत बुलढाण्यामधल्या सिंदखेड राजा इथे मराठा समाजानं मोर्चा काढला। यावेळी हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। नागपूर पालिकेवरती ठाकरे गट कचरा घोटाळा होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय। या प्रकरणी कचरा घोटाळा करणाऱ्या कंपनींवरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली जाते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी सिंदखेड राज्यात निषेध झाला। यावेळी या मोर्चात संतोष देशमुख यांच्या मुलीसह त्यांची बहीणही सहभागी झालेली। ठाण्यात आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अधिकाऱ्यांना मागणी करत नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा नेला। अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजारमध्ये शेतकऱ्यांनी डपटी वाजवत आंदोलन केलं। यावेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी अशी मागणी करण्यात आली। नाशिकमध्ये शालिमार सिग्नल येथे अपघात घडलाय। 50 वर्ष जुनं झाड रस्त्यावरती उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळल्यानं 2 रिक्षांसह एका दुचाकीचं नुकसान झालंय। जालन्यात क्रिकेट खेळताना एका खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला। रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे हळहळ व्यक्त होते। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती मालवाहू ट्रक आणि टँकरचा भीषण अपघात घडला। या अपघातात दोनही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। पैशांच्या वादातनं 2 भावांची हत्या झाल्याची घटना नागपूरच्या गांधीबाग परिसरात काली माता मंदिरासमोर घडली। या प्रकरणी तहसील पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून पोलीस अधिक तपास करतात। धुळ्यामध्ये एका लग्न समारंभातनं चोरी झालेल्या 26 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा तपास लावण्यात मोहाडी पोलिसांना यश मिळालंय। मध्य प्रदेशातल्या राजगड जिल्ह्यात कारवाई करत 16 लाखांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले। लासलगाव शहरातील 3 बँकांच्या एटीएम मध्ये चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला। बँकेचा सुरक्षा अलार्म वाजल्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न फेल गेला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस अधिक तपास करतात।